राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधनं ऊस तोडणीसाठी मजूर स्थलांतर करत असतात। त्यांच्यासोबत मुलाबाळांसह कुटुंब कबिलाही असतो। गावाकडे कुणीही नसल्यामुळे ऊस तोडणीच्या ठिकाणीच मुलाबाळांना घेऊन ते राहतात आणि गावाकडनं आल्यानंतर जिल्हा परिषद आणि साखर कारखाने यांच्या माध्यमातून साखर शाळा सुरू होतात। मात्र अजूनही राज्यातल्या अनेक जिल्ह्यात साखर शाळा सुरू झाल्या नाहीत हे वास्तव समोर आलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे। आम्ही मोलमजुरी करून जीवन जगत असलो तरी सरकारनं आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी अशी कैफियत सध्या ऊसतोड कामगार मांडतात। आम्ही ऊस तोडायला आले, आमची मुलाची शाळाची सोय नाही, घरी शिकत होते, पण इथं आता आम्हाला व्यवसाय नाही, व्यवसाय लावा आमची का, आमच्या मुलाला पण आमच्या बरोबर ऊस तोडायला लावणार का, त्यांची काहीतरी सोय लावा। सरकार सांगतो शिकेल तो टिकेल, कस काय टिकेल, ऊस तोडेल तो। आठी शाळा नाही कुठे जाई, ऊस तोडा येता पोटने गुंते ते नाही गावागाव येता आम्ही। तू कोणतं गाव नाही? सनी मांडई। माझं नाव अविनाश आहे, अविनाश विजय चव्हाण। पिंपरगड आहे आमच्या गावात। शाळा बंद झाली, आता जर इथे शाळा आली तर इथे आम्ही शिकणार। शाळेत जाणार तुम्ही? हा. शिकणार? किती दिवस झाले तुम्हाला इथे यायला? 15 दिवस झाले, 15 दिवस। 25 दिवस झाले। हा, अच्छा, इथे शाळा नाही आली अजून? नाही, तू कितवीला बेटा? 5वीला, तू कितवीला होता? 7वीला, आणि तू बेटा? 5वीला। असे आता तुम्ही शाळेत जात नाही मग? नाही। असे मग इथे घर काम करतात तुम्ही घराचे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।